या ठिकाणी सुदैवाची बाबमध्ये अनुसूचित जातीच्या सगळ्या जातीची लोक आता या ठिकाणी एकत्रित येत आहेत। त्याचबरोबर ओबीसी समाजाची, अनुसूचित जमातीची, या सगळ्या समाजाची लोक याला पाठिंबा देत आहेत आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन होणारच आहे। आणि समजा सरकारनं या ठिकाणी दखल घ्यावी एवढंच या ठिकाणी आम्ही म्हणतोय। आता पूर्ण जिल्ह्यांमध्ये जिल्हानिहाय आपण या ठिकाणी बैठका घेत आहोत, विभाग पातळीवर बैठका होतील आणि नंतर मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या बाबतीतला मोर्चा आपण काढणार आहोत। या ठिकाणी संपन्न झाला। हवे ह्या उन्हामध्ये, कडकडच्या उन्हामध्ये सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाले। उपवर्गीकरणाचा बदल अहवाल परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या बाजूला सर्व समाज बांधवांच्या वतीने या ठिकाणी होत आहे। आपल्या समाजाचा बुलंद आवाज डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबांचा सरसंत रक्त सन्माननीय हा आंदोलन अत्यंत शांतपणे या ठिकाणी पार पडलेला आहे। सर्वांना माझी विनंती आहे, जब भीम का नारा गूंजेगा, जय फुले का नारा गूंजेगा, जय शाहू का नारा गूंजेगा, जय शिवाजी का नारा गूंजेगा, जय बिरसा मुंडा का नारा गूंजेगा, जय 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 भीम, जय 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 भीम। मनोले साहब संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। मुळातच हा सत्तेचा प्रश्न नाही आहे। आता आपण या ठिकाणी ओबीसीच्या जेव्हा आंदोलनाची गोष्ट केली तेव्हा त्याचं नेतृत्व सत्ता पक्षाच्या अनेक आमदारांनी केलेलं आहे। अनुसूचित जमातीच्या बाबतीत जेव्हा जेव्हा आंदोलन झालं किंवा धनगर समाजाच्या बाबतीत जेव्हा जेव्हा आंदोलन झालं तेव्हा तुम्ही पाहिलं का सत्ता पक्षातल्या लोकांनी पण पुढे येऊन आंदोलन केलं। त्याच्यामुळे एका पक्षाचं आंदोलन मुळातच नाही आहे। हा अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करणं हेच संविधानाच्या कलम 14 हे चुकीचं आहे आणि म्हणून ही मागणी सगळ्या पक्षाच्या लोकांनी, सगळ्या 59 अनुसूचित जातीच्या लोकांनी, माझ्या सगळ्या समाज बांधवांनी या ठिकाणी केली आहे। आणि म्हणून अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा, त्याची वेळ वाढवून द्यावी सरकारनं आणि संसदेमध्ये सरकारनं कायदा करावा आणि त्या ठिकाणी उपवर्गीकरण रद्द करावं किंवा 2027ला ऑलरेडी जातीय जनगणना होत आहे तोपर्यंत सरकारनं यावर कोणतीही कार्यवाही करू नये एवढं